देशभरात सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी प्रकरणाने आता नवं वळण घेतलंय. अवघ्या 10 दिवसात लाखो कोटी फॉलोअर्स मिळवत प्रस्थापित राजकीय पक्षांनाही मागे टाकणाऱ्या या डिजिटल मोहिमेचं सोशल मीडिया अकाउंट अचानक हॅक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नाना पटोले यांनी केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप करत मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. नाना पटोले यांनी दावा केलाय की देशातील वाढत्या जनक्षोभाबाबत आयवीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोपनीय अहवाल दिला होता. हा रोष वेळेत थांबवला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते असा इशाराही त्या अहवालात देण्यात आला होता. त्यानंतरच सत्ताधारी भाजपकडून कॉकरोच जनता पार्टीचं सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक किंवा हॅक करण्यात आलंय. नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर थेट निशाणा साधत म्हटलंय की देशातील वाढता जनक्षोभ आणि असंतोष दडपण्यासाठी केंद्र सरकार दडपशाहीचा मार्ग स्वीकारत आहे. सोशल मीडिया अकाउंट्स बंद करून सरकार जनतेचा आवाज दाबू शकत नाही असं मत यावेळी नाना पटोले यांनी मांडलंय. विशेष म्हणजे कॉकरोच जनता पार्टीच्या सोशल मीडिया हँडल्सला मिळालेला प्रतिसाद पाहून अनेक राजकीय वर्तुळांच्या भुवया उंचावल्या. काही दिवसातच या पेजने लाखो कोटी फॉलोअर्सचा टप्पा गाठल्याचा दावा करण्यात आला. युवक, बेरोजगारी, महागाई आणि सरकार विरोधातील असंतोष या मुद्द्यांवर ही मोहीम मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. मात्र अचानक या पार्टीचं सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. पुढे या प्रकरणाला कोणतं वळण येतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.